Hello students, I am Professor Rita Fulchand Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. So students, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचं जे आपलं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचं पुस्तक आहे त्यातला दुसरा पार्ट. पहिला जो लेसन आहे तो ऑलरेडी मी शिकवून अपलोड केलेला आहे आणि सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांची डिमांड होती की पुढचे लेक्चर्स लवकरात लवकर अपलोड करावेत. सो दिस इज द सेकंड लेसन फॉर ऑल ऑफ यू. याचं नाव आहे पुस्तपालनाची द्विनोंद पद्धती, अर्थ आणि मूलतत्वे. सो इन इंग्लिश द मीनिंग इज मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. सो हा आहे तुमचा पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता 11वी मधील सेकंड लेसन. सो चालू करूयात आजच्या या लेसनला. एकाच सेशन मध्ये आपण पूर्ण लेसन लर्न करणार आहोत आणि फर्स्ट लेक्चरला जो तुमचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी आय रिअली अप्रिशिएट युअर लव्ह अँड सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अँड लेट स्टार्ट फॉर टुडेज सेशन. लेट मी टेक द पॉइंटर सो तुम्हाला समजावून सांगायला सोपं जाईल. सो इथे बघा विद्यार्थ्यांनो, ही जी इमेज आहे ही प्रतिमा आहे ल्युका डी बर्गो पॅसिओली. सो यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊयातच. तुमच्या टेक्स्टबुक मधला जो फर्स्ट 2.1 आहे दॅट इज पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीचा अर्थ आणि व्याख्या. कोणत्याही धड्याची सुरुवात करताना त्या धड्याचा जो टायटल आहे तो एकतर आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. आता याच्यामध्ये द्विनोंद पद्धती, पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धती कोणकोणत्या आहेत, त्याचं डेफिनेशन काय आहे आणि नेमकं ह्या द्विनोंद पद्धतीची सुरुवात कुठून झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. इथे बघा, व्यापारात घडणारा प्रत्येक आर्थिक व्यवहार जेव्हा लेखा पुस्तकात नोंदविण्याची द्विनोंद पद्धती ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि पुस्तपालनाची द्विनोंद पद्धतीचा शोध हा 10 नोव्हेंबर 1494 रोजी इटालियन व्यापारी, ज्यांचे इथे फोटो तुम्हाला दिसत आहे, ज्यांचं नाव आपण वाचलं ल्युका डी बर्गो पॅसिओली, यांनी लावला. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन आला क्वेश्चन पेपरला, ठीक आहे, की पुस्तपालनाची द्विनोंद पद्धतीचा शोध कोणी लावला, तर आन्सर असलं पाहिजे ल्युका डी बर्गो पॅसिओली. आणि पुस्तपालनाची द्विनोंद पद्धतीचा शोध हा कधी लावण्यात आला, तर 10 नोव्हेंबर 1494. इथे या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. लेट मी टेक द पेन. सो तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की एकतर तुम्हाला ही डेट 10 नोव्हेंबर 1494 आणि ज्यांनी शोध लावला ल्युका डी बर्गो पॅसिओली, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवणं. म्हणून 10 नोव्हेंबर 1494 या दिवसाला आंतरराष्ट्रीय लेखांकन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे. सो आंतरराष्ट्रीय लेखांकन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर 10 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि कधीपासून? 1494 पासून. तर व्यापारात घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचा हा 2 खात्यांवर प्रभाव पडतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर हा या पद्धतीचा मूळ आधार आहे. म्हणजेच काय, पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीमध्ये व्यापारात घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचा 2 खात्यावर प्रभाव पडतो. हे तुम्हाला समजून घ्यायचंय. प्रत्येक व्यापारी व्यवहारात 2 पक्ष प्रभावित होतात. एक पक्ष म्हणजे फायदा किंवा लाभ, आपण त्याला म्हणूया. फायदा लाभ म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार, प्रॉफिट. प्रॉफिट घेतो, तर दुसरा पक्ष काय घेतो, फायदा लाभ हा देत असतो. एक पक्ष प्रॉफिट जो आहे तो घेतो आणि दुसरा त्यांना तो प्रॉफिट देतो. म्हणजे एखाद्या व्यवहारात काही येत असेल तर तेच दुसऱ्या व्यवहारातून जात असते, बरोबर. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, आर्थिक व्यवहारात 2 प्रभाव होत असतात. त्यापैकी एक खाते जे आहे ते आहे विकलन नावे खाते, तर दुसरे खाते म्हणजे समाकलन जमा होते. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण डेबिट क्रेडिट असं म्हणतो. या पद्धतीला पुस्तपालनाची द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धती असे म्हणतात. आधुनिक संकल्पनेनुसार प्रत्येक व्यावसायिक व्यवहार हा संपत्ती, देयता, भांडवल, खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित असतो. संपत्ती आणि खर्चात वाढ झाली तर नावे करा आणि संपत्ती आणि खर्चात झालेली घट जमा केली जाते. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आय होप की या फर्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला हे समजलंय की पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीचा शोध हा ल्युका डी बर्गो पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 रोजी लावला. ते इटालियन व्यापारी होते. म्हणून 10 नोव्हेंबर पासून 1494 पासून 10 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लेखांकन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सो या टॉपिक मध्ये हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. आता म्हणजेच काय की 2.2 दिस इज अबाउट लेखांकीय माहिती नोंदविण्याची पद्धती, म्हणजे जी मॅन्युअली तुम्ही एंट्रीज करता. त्याच्यामध्ये एक तर आहे भारतीय पद्धत. ठीक आहे, लेखांकीय माहितीच्या किती पद्धती आहेत, दॅट इज भारतीय पद्धत. दुसरी आहे इंग्रजी पद्धत.
आता जर तुम्हाला आलं की चार्ट ड्रॉ करा, लेखांकीय माहिती नोंदविण्याच्या पद्धतीचा चार्ट ड्रॉ करा, सपोज 2 मार्कांसाठी जर आला, तर तुम्हाला काय करायचंय हे लक्षात ठेवायचंय. लेखांकीय माहितीचे 2 पार्ट्स आहेत, एक आहे भारतीय पद्धत, दुसरी आहे इंग्रजी पद्धत. आणि इंग्रजी पद्धतीच्या अजून 2 पद्धती म्हणजे एकेरी नोंद पद्धती आणि दुहेरी किंवा द्विनोंद पद्धती. ठीक आहे. सो आता आपण भारतीय पद्धती नेमकी काय आहे ते बघूया, की लेखांकनाच्या या पद्धतीत सर्व व्यवहार भारतीय भाषेत नोंदविले जातात, जसे मराठी, हिंदी, उर्दू ह्या ज्या भाषा आहेत, या महाजनी देशीनामा पद्धत, यालाच काय म्हटलं जातं, महाजनी देशीनामा पद्धत असे म्हटले जाते. व्यवसायात घडलेले व्यवहार हे भारतीय पद्धतीनुसार ज्या पुस्तकात नोंदविले जातात त्या पुस्तकाला वही खाते किंवा कीर्द असे म्हणतात, हे लक्षात घ्या. बघा पुन्हा एकदा सांगते, व्यवसायात घडलेले व्यवहार हे भारतीय पद्धतीनुसार ज्या पुस्तकात नोंदविले जातात त्या पुस्तकाला वही खाते किंवा कीर्द असे म्हणतात. वही खाते किंवा कीर्द म्हणजे काय, जर परीक्षेला प्रश्न आला तर हे वाक्य तुम्ही पाठांतर करून ठेवायला हवं. आता लेखांकनाची भारतीय पद्धत ही द्विनोंद किंवा दुहेरी पद्धतीवर अवलंबून नाही. चूक किंवा बरोबर साठी येऊ शकतं की वाक्य चूक आहे की बरोबर ते सांगा. बरोबर काय आहे की लेखांकनाची भारतीय पद्धत ही द्विनोंद किंवा दुहेरी पद्धतीवर अवलंबून नाही. बरोबर. जरी ही पद्धत शास्त्रशुद्ध नसली तरी आजही ही पद्धत भारतातील छोटे व्यापारी उपयोगात आणतात. आता येऊयात आपण इंग्रजी पद्धतीकडे. इंग्रजी पद्धतीमध्ये फर्स्ट इज सिंगल एंट्री सिस्टम, ज्याला मराठीत आपण म्हणतो एकेरी नोंद पद्धती, विच वी कॉल सिंगल एंट्री सिस्टम. सो याचं मिनिंग समजून घेऊयात की नेमकं याच्यामध्ये होतं काय. जर एकेरी नोंद पद्धत म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम नुसार फक्त रोकड, काय इथे लक्ष घ्या, फक्त रोकड किंवा रोख ही पुस्तक आणि वैयक्तिक खातेच फक्त ठेवली जातात. सिंगल एंट्री सिस्टम नुसार रोकड किंवा रोख ही पुस्तक आणि वैयक्तिक खातेच फक्त ठेवली जातात. एकनोंद पद्धती ही अशास्त्रीय पद्धत असून तिला हिशोबाची अपूर्ण पद्धत असेही म्हटले जाते. हिशोबाची अपूर्ण पद्धत असे कोणत्या पद्धतीला म्हटले जाते, जर परीक्षेत प्रश्न आला सो तुम्हाला सांगता आलं पाहिजे सिंगल एंट्री सिस्टम मीन्स विच वी कॉल्ड इन मराठी दॅट इज एकेरी नोंद पद्धती ही हिशोबाची अपूर्ण पद्धत आहे असे म्हटले जाते. कारण व्यापारी आपल्या सोयीप्रमाणे या पद्धतीत बदल करीत असतो, म्हणून ही अपूर्ण पद्धत आहे असं म्हटलं जातं. एकेरी नोंद पद्धत जमा खर्च लिहिण्यासाठी व्यवसायाची आर्थिक स्थितीबद्दलची अचूक किंवा सत्य माहिती पुरवू शकत नाही, म्हणून ही छोट्या व्यावसायिकासाठी उपयोगी आहे. हेही लक्षात घ्या की सिंगल एंट्री सिस्टम जी छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्या कामाची आहे. तर मग आता डबल एंट्री सिस्टम मीन्स व्हॉट, याला म्हणतो आपण दुहेरी किंवा द्विनोंद पद्धती. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. सो पुस्तपालनाची दुहेरी किंवा द्विनोंद पद्धती ही व्यावसायिक व्यवहार लेखा पुस्तकात नोंदविण्यासाठी या पद्धतीमध्ये प्रत्येक घडलेल्या आर्थिक व्यवहाराने 2 लेखे प्रभावित होतात. किती? 2 लेखे प्रभावित होतात. आता बघा, दुहेरी नोंद पद्धतीनुसार एकदा की नोंद झाली की त्यानंतर एक खाते ज्या रकमेने नावे होत असेल तितक्याच रकमेने दुसरे खाते जमा करावे लागते. सो ही आहेत 2 लेखे प्रभावित याप्रमाणे होतात. म्हणजेच काय, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की दुहेरी नोंद पद्धतीच्या मुख्य नियमानुसार प्रत्येक नावे रक्कम हीच जमा रक्कम असते. तात्पर्य नावे आणि जमा अशा 2 वेगवेगळ्या खात्याच्या विरुद्ध बाजूवर नोंद होताना ती समान रकमेने होते. सो इथे व्याख्या जर तुम्हाला विचारली परीक्षेला तर तुम्ही काय लिहाल, दुहेरी नोंद किंवा द्विनोंद पद्धतीची व्याख्या, प्रत्येक व्यापारी व्यवहाराचे 2 विरुद्ध बाजूवर प्रभाव करणारे परिणाम घडत असतात. अशा व्यवहारांच्या नोंदी करावयाच्या असल्यास त्या एका लेखाच्या नावे बाजूवर आणि दुसऱ्या लेखाच्या जमा बाजूवर करणे आवश्यक असते. असे 2 परिणाम करणारे व्यवहार द्विनोंद किंवा दुहेरी पद्धतीस जन्म देते. आणि ही व्याख्या कोणी केली आहे, J.R. बॉटली बाय यांनी केलेली आहे. सो इथे तुम्हाला एक चार्ट दिसत आहे. आता हा आपण थोडा लर्न करूयात की पुस्तपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक कोणते. सो विद्यार्थ्यांनो, की जी पुस्तपालनाची दुहेरी नोंद पद्धती आहे, प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम्स, सो ही आहेत म्हणजे द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धतीची मूलतत्वे. बट बिफोर दॅट वी जस्ट टेक अ लुक अबाउट की महत्वाचे घटक म्हणजेच काय, व्यवहारांचे 2 प्रभाव आहेत. ठीक आहे. पुस्तपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक फर्स्ट इज व्यवहारांचे 2 प्रभाव. मला वाटतं हे तुम्हाला परीक्षेला येऊ शकतंय. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन. चार्ट पण ड्रॉ करू शकता, अदरवाइज 2 to 4 मार्क्स साठी डेफिनेटली येऊ शकतं. पुस्तपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक म्हणजे व्यवहारांचे 2 प्रभाव. देन सेकंड वन इज रोजकिर्दीतील व्यवहारांच्या नोंदी, म्हणजे डेली जो तुमचं ट्रान्झॅक्शन किंवा जे व्यवहार असतात त्याच्या नोंदी. देन थर्ड इज रोजकिर्दीतील नोंदीची खतावणी. त्यानंतर आहे खात्यांचे संतुलन, बॅलन्स.
तेरीस तयार करणे आणि द लास्ट वन इज अंतिम लेखे तयार करणे. दीज आर द 6 मेन पॉइंट्स जे तुम्हाला फार महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सो पुस्तकपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. किती आहेत तर 6 आहेत. आता आपण प्रिन्सिपल्स बघूयात, म्हणजे द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धतीची मूलतत्वे. द फर्स्ट वन इज प्रत्येक व्यापारी व्यवहाराची कमीत कमी 2 खात्यावर परिणाम होतात. एक नावे तर दुसरा जमा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. दुसरा आहे 2 लेखांपैकी एक कोण असतो, लाभ घेणारा असतो, तर दुसरा कोण असतो, लाभ देणारा असतो. प्रभावित होणाऱ्या 2 खात्यापैकी एक खाते कसे होते, नावे होते, तर दुसरे खाते होते जमा. प्रत्येक खाते ज्या रकमेने नावे होते त्याच रकमेने ते खाते काय होते, जमा होते. सो हे 4 प्रिन्सिपल्स आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे इथे आपण पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी मी इथे दिलेले आहेत. These are the 4 principles which were given on the last page. I have just copied on the next page also. So आता इथे आपण 2.3 बघूयात, that is पुस्तकपालनाच्या द्विनोंद दुहेरी नोंद पद्धतीचे फायदे. Advantages of double entry bookkeeping system. So याचे फायदे पण असू शकतात. पहिला फायदा म्हणजे काय, की आपल्याला कम्प्लीट रेकॉर्ड मिळतो, म्हणजे परिपूर्ण नोंदी मिळतात. की या पद्धतीमध्ये काय होतं, सर्व व्यापारी व्यवहारांची नोंद होते आणि ही शास्त्रीय पद्धत असून त्यामध्ये प्रत्येक व्यवहाराचे 2ही परिणामांची नोंद केली जाते. हे लक्षात घ्या की ऍडव्हान्टेज किंवा फायद्यामध्ये पहिला फायदा काय आहे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टमचा, कम्प्लीट रेकॉर्ड आपल्याला मिळतो. देन सेकंड वन इज व्हॉट, अॅक्युरेसी. अॅक्युरेसी म्हणजेच अचूकता, की चुका कमी होतात. या पद्धतीनुसार लेखापुस्तकात दोन्ही पक्षांची नोंद होते, त्यामुळे लेखांकनाच्या कार्यात अचूकपणा येतो आणि यामध्ये गणितीय अचूकता तपासली जाते. तिसरा फायदा असा आहे की बिझनेस रिझल्ट म्हणजे व्यावसायिक निष्पत्ती काय होते, की जे सगळे खर्च आहेत, म्हणजे नुकसान असू दे, त्याच्यामध्ये उत्पन्न आहे, लाभ आहे, देयता आहे, संपत्ती आहे, ऋणको आहे, अधमर्ण आणि धनको म्हणजे उत्तमर्ण यांच्याशी संबंधित सर्व व्यवहार इथे नोंदविले जातात. आणि याच्याच आधारे व्यावसायिकाला काय होतं, की एका विशिष्ट कालावधीत व्यवसायाची अचूक आर्थिक स्थिती जाणून घेता येतो. म्हणजे बिझनेस रिझल्ट हा 100% मिळतो. त्यानंतर कॉमन ऍक्सेप्टन्स म्हणजे सर्व मान्यता, म्हणजेच काय, की सार्वत्रिक आणि व्यापक मान्यता असलेल्या लेखा मूल तत्वांचे पालन इथे होते. त्यामुळे काय होतं, की ही जी डबल एंट्री पद्धत आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये व्यावसायिक नोंदीवर वित्तीय संस्था, शासकीय अधिकारी इत्यादींची मान्यता सुद्धा आहे. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की फायदे कसे लक्षात ठेवायचे. पहिला आहे परिपूर्ण नोंदी, कम्प्लीट रेकॉर्ड. सेकंड आहे अचूकता म्हणजे अॅक्युरसी. तिसरा आहे व्यावसायिक निष्पत्ती म्हणजे बिझनेस रिझल्ट. आणि चौथा आहे सर्व मान्यता म्हणजे कॉमन ऍक्सेप्टन्स. या चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुस्तकपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक पाठांतर करायचे. त्यानंतर याची इथे जी मूलतत्वे दिली आहेत, 4 मेन प्रिन्सिपल्स आहेत. अँड देन यू नीड टू टेक केअर ऑफ द ऍडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम, म्हणजेच याचे जे फायदे आहेत, कम्प्लीट रेकॉर्ड, अॅक्युरसी, बिझनेस रिझल्ट, कॉमन ऍक्सेप्टन्स. सो विद्यार्थ्यांनो, आता आपण थोडं पुढे येऊयात आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की कन्व्हेन्शनल अकाउंटिंग म्हणजे लेखांकनाची परंपरागत पद्धत कोणती आहे. सो परंपरागत लेखांकन पद्धत जी म्हणजेच वर्षानुवर्षे चालत आलेली आहे, ती परंपरागत पद्धत व्यावहारिकतेवर आधारलेली आहे. म्हणजेच परंपरागत लेखांकन पद्धत व्यावहारिकतेवर आधारलेली आहे. गाळलेल्या जागा भरासाठी येऊ शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. सर्वसामान्य मान्यतेवर आधारित नियमांनुसार लेखांकन करणे म्हणजे परंपरागत लेखांकन पद्धत आहे. आणि याच्यामध्ये लेखांकनाच्या संकल्पना असतील आणि संकेत जे आहेत याबाबत काय स्पष्टताही नाहीये, ठीक आहे. आणि लेखांकनाची भारतीय पद्धत ही परंपरागत पद्धतीचे उदाहरण आहे. या पद्धतीमध्ये डबल एंट्री बुक किपिंग जी आहे तुमची, म्हणजे या पद्धतीमध्ये द्विनोंद पद्धतीच्या नियमांचे पालन हे अजिबात केले जात नाही, कारण लेखांकनाची ही पद्धत अपूर्ण म्हणून ओळखली जाते, ज्याला तुम्ही काय म्हणता, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग. सो हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत जे लक्षात ठेवायचे. आता आपण पाहूयात की लेखांचे किंवा खात्यांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स ते कसं करायचं. तर लेखांच्या किंवा खात्याच्या, लेख किंवा खाता म्हणजे एकच, और आलाय म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच आहे, की यांचा अर्थ विशिष्ट व्यक्तींच्या संदर्भात जी विशिष्ट संपत्ती आहे, देयता आहे, त्याचं उत्पन्न आहे किंवा खर्चावरील पदे आहे, तसेच विशिष्ट ठिकाणी नोंदवलेला जो खर्च आहे तो ज्या खात्यात लिहिला जातो त्याला कुठले खाते म्हणतात, लेखा म्हणतात, त्याला खाते किंवा लेखा म्हणतात.
दिवसेंदिवस व्यापारात होणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत असून ही संख्या अनेक लेख्यांना प्रभावित करते. काही विशिष्ट कालावधीत तर व्यावसायिकाला खालील माहिती शोधण्यासाठी खात्यांचे किंवा लेख्यांचे संतुलन करणे अनिवार्य असते. म्हणजे बॅलन्स शीट आवश्यक आहे. जसे की एकूण भांडवल आहे, एकूण देयता आहे किंवा एकूण संपत्ती आहे, एकूण उत्पन्न खर्च आहे, इत्यादी गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. तो आता याची एक आपण डेफिनेशन पाहूयात, व्याख्या पाहूयात, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. की लेख्यांची किंवा खात्याची व्याख्या जी G.R. बॉटली बाय यांनी केली ती म्हणजे खाते म्हणजे एका व्यक्तीवर, एका प्रकारच्या संपत्तीवर किंवा एका प्रकारचा लाभ किंवा हानीवर प्रभाव करण्याचा व्यवहारांच्या सारांश रूपाने केलेली नोंद होय. तुम्ही कोणतीही डेफिनेशन लिहू शकता. आणि दुसरी डेफिनेशन आहे आर्य कार्टर यांनी केली आहे, ती म्हणजे खाते म्हणजे विशिष्ट वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भात घडलेल्या सर्व व्यवहारांची सारांश रूपाने लेखापुस्तकात केलेली नोंद होय. सो दोन्हीपैकी जी तुम्हाला सोपी वाटते ती डेफिनेशन तुम्ही करू शकता आणि एक्झामला जर आली तर तुम्ही लिहून काढू शकता. आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे खात्याचे वर्गीकरण कसे केले जाते. हा फार महत्वाचा पॉइंट आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू एक्सप्लेन यू की खात्याचे वर्गीकरण दोन प्रकारचे आहे. एक म्हणजे वैयक्तिक खातं आहे, पर्सनल अकाउंट ज्याला आपण म्हणतो, आणि एक आहे अवैयक्तिक खातं. आता वैयक्तिक खात्याचे 3 प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक वैयक्तिक खाते आहे, कृत्रिम वैयक्तिक खाते आहे आणि प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. तर नैसर्गिक वैयक्तिक खात्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, म्हणजे सुनीताचे खाते असेल, अशोकचे खाते असेल, सुहासचे, म्हणजे याला आपण असं म्हणतो की पर्सनल अकाउंट. ठीक आहे, व्यक्तीचं व्यक्तिगत पर्सनल अकाउंट. पण आता कृत्रिम वैयक्तिक खात्यामध्ये काय येतं, जसं की पुणे मनपाचं खातं म्हणजे पुणे महानगरपालिकेचं खातं आलं, राधिका स्पोर्ट्स क्लब आहे त्याचं खातं आहे, किंवा बँक ऑफ इंडिया, म्हणजे हे काय आहेत, कृत्रिम वैयक्तिक खाते आहेत. एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचे ते खाते आहेत. दॅट्स वाय याला आपण म्हणतो कृत्रिम वैयक्तिक खाते. नैसर्गिक म्हणजेच तुमचे स्वतःचे. ठीक आहे. आता प्रातिनिधिक वैयक्तिक खाते म्हणजे काय, अदत्त खर्च, पूर्वदत्त खर्च, आगाऊ मिळालेले उत्पन्न खाते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. म्हणजे इथे तुम्हाला वैयक्तिक खातं मी एक्सप्लेन केलंय की त्याचे 3 प्रकार आहेत, नैसर्गिक वैयक्तिक खाते, कृत्रिम वैयक्तिक खाते आणि प्रातिनिधिक वैयक्तिक खाते, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स मोडतात. सो आता अवैयक्तिक खात्यामध्ये काय येतं, वास्तविक खातं आणि नामधारी खातं. तर वास्तविक खात्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे मूर्त वास्तविक, दुसरं आहे अमूर्त. मूर्त मध्ये काय येतं, तुमचं संगणकाचं खातं असेल, रोकड खातं असेल किंवा यंत्र खातं असेल, हे मूर्त वास्तविक आहे. डिपेंड्स ऑन द लाईव्ह थिंग्स. अमूर्त वास्तविक म्हणजे ख्याती खाते असेल, एक स्वाधिकार खातं, प्रतिलिपी हक्क खातं, याला अमूर्त वास्तविक. आणि नामदार खात्याचे 2 प्रकार म्हणजे कोणते, खर्च व नुकसान आणि उत्पन्न व प्राप्ती. म्हणजे खर्च आणि नुकसानामध्ये नेमकं कोणते पॉइंट्स येतात, तर एक तर लेखन सामुग्री खातं येतं, दुसरं येतं तुमचं खरेदी खातं, आणि तिसरं येतं जाहिरात खातं. हे खर्च आणि नुकसानामध्ये झालं. उत्पन्न किंवा प्राप्तीमध्ये प्राप्त व्याज, प्राप्त कसर, विक्री खाते. सो हा जो चार्ट आहे हा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. खात्याच्या वर्गीकरणाचा चार्ट तुम्हाला मिनिमम 4 मार्क्स साठी डेफिनेटली येऊ शकतो. सो यू नीड टू प्रॅक्टिस इट. ओके, सो आय होप की हा तुम्हाला समजला आहे. सो बाळांनो लक्षात घ्या की लेख्यांचे उदाहरणासह जर विवेचन करता येईल तर ते कसे, तर इथे बघा फर्स्ट आलंय पर्सनल अकाउंट विच इज वी लर्न दॅट इज वैयक्तिक किंवा व्यक्तिगत खातं किंवा लेखे. व्यक्ती किंवा व्यक्ती समूहासोबत घडणाऱ्या व्यावसायिक व्यवहाराच्या लेख्यांचा वैयक्तिक लेख्यात समावेश होतो. असे लेखे 3 विभागात. म्हणजेच काय, आपण पहिलं पाहिलं नॅचरल पर्सन्स अकाउंट म्हणजे नैसर्गिक वैयक्तिक लेखे, दुसरं पाहिलं आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट म्हणजे कृत्रिम, आणि तिसरं पाहिलं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. थोडंसं एक आपण एक्सप्लेनेशन इथे मी तुम्हाला देते की पर्सनल अकाउंट्स मध्ये जो फर्स्ट आहे तो आहे नॅचरल पर्सन्स अकाउंट, नैसर्गिक वैयक्तिक लेखे. हे व्यक्तिगत व्यवहारांशी संबंधित असतात. म्हणजे जसं आपण पाहिलं राजेशचा, सुमितचा, सुदामाचा किंवा वैभवचा कोणत्याही व्यक्तीचा व्यक्तिगत पर्सनल अकाउंट आपण ज्याला म्हणतो तो येतो फर्स्ट type of personal account, that is natural person's account. The second one is artificial म्हणजे कृत्रिम वैयक्तिक लेखे. याच्यामध्ये कृत्रिम व्यक्ती म्हणजे कायद्याने, लक्षात घ्या, कृत्रिम व्यक्ती म्हणजे कायद्याने कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता पावलेल्या संघटना, संस्था किंवा क्लब इत्यादींची व्यावसायिक दृष्टिकोनातून झालेल्या लेख्यांचा अंतर्भाव याच्यामध्ये येतो. म्हणजे जसं की बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणतीही एक लेखा कंपनी किंवा मनोरंजन किंवा करमणूक मंडळ, म्हणजे या एक पर्टिक्युलर संघटना, संस्था किंवा क्लब आहेत कृत्रिम व्यक्ती म्हणून ज्यांना मान्यता आहे. त्यानंतर आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट विच मीन्स प्रातिनिधिक वैयक्तिक लेखे.
म्हणजे हे लेखे काय करतात, विशिष्ट व्यक्ती असो किंवा व्यक्तींचा समूह असो त्यांच्या घडामोडीचे ते प्रतिनिधित्व करतात. म्हणजे अदत्त पूर्वदत्त स्वरूपाचे व्यवहार याच्यामध्ये होतात. याचा मतलब आहे अदत्त भाडे खाते असेल, आगाऊ मिळालेले उत्पन्न असेल किंवा अदत्त मजुरी असेल. म्हणजे तुम्हाला पर्सनल अकाउंट हा टॉपिक इथे क्लिअर झालेला आहे. आता आपण पाहूया इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अवैयक्तिक खाते. याचं आपण दोन भागात विभाजन केलं. एक म्हणजे वास्तविक खाते, तर वास्तविक म्हणजे रिअल अकाउंट्स. बघा बाळांनो की मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवहार नोंदविण्यासाठी जे खाते उघडले जातात त्यांना वास्तविक खाते असे म्हणतात. परीक्षेत प्रश्न आला तर तुम्ही लिहू शकता की वास्तविक खाते म्हणजे काय, तर मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवहार नोंदविण्यासाठी जे खाते उघडले जातात त्यांना वास्तविक खाते असे म्हणतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. वास्तविक खात्याचे उपप्रकार म्हणजे टँजिबल रिअल अकाउंट विच मीन्स मूर्त वास्तविक खाते, अँड दुसरं आहे इनटँजिबल रिअल अकाउंट मीन्स अमूर्त. आता मूर्त म्हणजे काय, की जी मालमत्ता किंवा संपत्ती डोळ्यांना दिसते, ज्याला स्पर्श करता येतो किंवा ज्या संपत्तीचं तुम्हाला मोजमाप करता येऊ शकतं, अशा प्रकारच्या संपत्तीच्या लेख्यांचा अंतर्भाव ज्या लेख्यात होतो त्याला तुम्ही म्हणू शकता टँजिबल रिअल अकाउंट मीन्स मूर्त वास्तविक खाते किंवा लेखे. मग याच्यामध्ये काय आलं, यंत्र खाते आहे, मोटार वाहन खाते आहे, मालसाठा, की ज्याला तुम्ही पाहू शकता, डोळ्यांना जे दिसतंय. ठीक आहे. आणि इनटँजिबल अमूर्त म्हणजे काय, जे डोळ्याला दिसत नाही, ज्याला तुम्ही स्पर्श नाही करू शकत, परंतु त्याचे पैशाच्या स्वरूपात तुम्ही मोजमाप जरूर करता. तर अशा खात्याला म्हणायचं, अशा लेख्याला म्हणायचं इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे अमूर्त वास्तविक खाते. उदाहरणार्थ याच्यामध्ये ख्याती लौकिक मूल्य असेल, एक स्वाधिकार खातं असेल, बोधचिन्ह खातं असेल, ग्रंथ हक्क लेखा असेल इत्यादी. ठीक आहे. आता बघा आपण दुसरं पाहिलं होतं नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खातं. आता नामधारी खात्यामध्ये काय, की जे खर्च आणि नुकसान आहे किंवा उत्पन्न आणि प्राप्ती आहे या संदर्भातील लेख्यांना काय म्हटलं जातं, नामधारी लेखे असे म्हणतात. परीक्षेला येऊ शकतं. याच्यामध्ये येतात मजुरी खाते, लेखन सामुग्री खाते, वेतन खाते, घसारा, प्राप्त वर्तन आणि प्राप्त कसर. ठीक आहे. आता सगळ्यांचा आवडता भाग म्हणजे डेबिट आणि क्रेडिट. डेबिट म्हणजे नावे, क्रेडिट म्हणजे जमा. डेबिट म्हणजे विकलन किंवा नावे. लेख्यांच्या डाव्या बाजूला नावे बाजू म्हणतात. म्हणजेच बघा लेफ्ट साइडला तुम्ही काय म्हणणार, ही आहे तुमची डेबिट. ठीक आहे. आणि ही आहे तुमची क्रेडिट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लेफ्ट साइडला डेबिट कुठे असते, डाव्या बाजूला असते, आणि क्रेडिट कुठे असते, उजव्या बाजूला असते. हे लक्षात ठेवा. तर आता बाळांनो सगळ्यात महत्वाचा पॉइंट, की नावे आणि जमा करण्याचे जे सोनेरी नियम आहे, जी परंपरागत पद्धत, याला आपण म्हणतो गोल्डन रूल्स. ठीक आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचे जे गोल्डन रूल्स आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे वैयक्तिक लेखा. त्याच्यामध्ये लाभ घेणाऱ्याचे खाते नावे असते आणि लाभ देणाऱ्याचे खाते जमा असते. दुसरं आहे वास्तविक खातं. याच्यामध्ये येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे असते आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा असते. नामधारी लेखामध्ये खर्च आणि नुकसान खाते नावे असते आणि उत्पन्न आणि प्राप्ती खाते हे जमा असते. सो हे आहेत गोल्डन रूल्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण एक्झाम्पल बघूया. जसं की इथे बघा व्यवहार दिले, दोन पैलू, दोन लेखे आणि लेख्यांचे वर्गीकरण. तर काही अमाऊंट दिली आहे. तर पैलू एक, पहिलं काय आहे, 20,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. म्हणजेच काय झालं, की व्यवसायामध्ये रोख आली. बरोबर. म्हणजेच ह्याचा दुसरा पैलू जर तुम्ही पाहिला तर तो काय येतो, मालक हा भांडवल देणारा आहे. रोख आली, मालकाने काय केलं, भांडवल दिलं, पण ते भांडवल कुठे आलं, तुमच्या व्यवसायात आलं. अजयकडून रुपये 10,000, श्री अजयकडून रुपये 10,000ची उधार मालाची खरेदी केली. तर आता खरेदी काय झालं बाळांनो, हा खर्च झाला. म्हणजे याचा फायदा कोण घेणार, अजय घेणार. त्याच्यानंतर रोख विक्री किती आहे, रुपये 7,000. रोख विक्री झाली म्हणजे रोख ही व्यवसायात आली, परंतु विक्री हे काय आहे, तुमचं उत्पन्न आहे. याच्यावरून तुम्हाला कळते लेख्यांचे दोन पैलू आहेत. पहिला पैलू आणि दुसरा पैलू आपण दोन्ही पाहतोय. त्यानंतर चौथं आपल्याला उदाहरण दिले, वर्तन मिळाले 500 रुपये. म्हणजे 500 रुपये कुठे आली, रोख व्यवसायात आली, पण प्राप्त वर्तन हे काय आहे, तुमचं उत्पन्न आहे. भाडे किती दिले, 800 रुपये. म्हणजे भाडे देणे हा काय झाला, तुमचा खर्च झाला की नाही. बरोबर. म्हणजेच ही व्यवसायातून रोख तुमची गेली. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन पैलू असतात, इथून तुम्ही समजून जा. आता दोन पैलू आणि दोन लेखे. ठीक आहे. सो आपण समजून घेऊया की व्यवसायात रोख आली म्हणजे काय आली, रोख खाते. मालक हा भांडवल देणारा आहे म्हणजे इथे काय आलं, आपलं भांडवल खातं आलं. खरेदी हा खर्च आहे म्हणजे हे खरेदी खातं आलं.
अजय फायदा देणार आहे म्हणजे अजयचं खातं पण आलं. रोख व्यवसायात आली म्हणून आपल्याकडे रोख खातं आलं. विक्री उत्पन्न आहे म्हणून आपल्याकडे विक्री खाते आले. व्यवसायात रोख आली म्हणजे रोख खाते आले. आणि प्राप्त वर्तन हे उत्पन्न आहे म्हणजे प्राप्त वर्तन खाते आपण याला म्हणूयात. भाडे देणे हा खर्च आहे म्हणून भाडे खाते आले. व्यवसायातून रोख गेली म्हणून ही रोख खाते आले. कळते बाळांनो तुम्हाला मी काय सांगत आहे? तर आता इथे बघा की दोन पैलू, दोन लेखे आणि लेख्यांचे वर्गीकरण कसे करायचे. तर व्यवसायात रोख आली म्हणजेच आपण रोख खातं पाहिलं, पण वर्गीकरण करताना ते कशात मोडतं? वास्तविक खात्यामध्ये मोडतं. मालक हा भांडवल देणार आहे म्हणजे भांडवल खातं, पण ते कशात मोडतंय? वैयक्तिक खात्यामध्ये मोडतंय, कारण मालक हा तो ओनर आहे त्या प्रॉपर्टीचा किंवा कंपनीचा. खरेदी हा खर्च आहे म्हणजे खरेदी खातं कशात आलं तुमचं? नामधारी खात्यात आलं. अजय लाभ देतो म्हणल्यावर अजयचं खातं वैयक्तिक, कारण ते त्याचं स्वतःचं खातं आहे. व्यवसायात रोख आली म्हणजे रोख खाते तुमचे वास्तविक खाते झाले. आणि विक्री हे उत्पन्न खाते आहे म्हणजे ते नामधारी खातं झालं. बघा, व्यवसायात रोख आली म्हणजे ते रोख खातं, परंतु लेख्याचं वर्गीकरण करताना आपण त्याला म्हणतो वास्तविक खातं. प्राप्त वर्तन हे उत्पन्न आहे, प्राप्त खाते वर्तन खाते आपण त्याला म्हणूया, बट इट कम्स इन नामधारी खाते. दिलेले भाडे हा खर्च आहे म्हणजे ते भाडे खाते झाले, परंतु ते नामधारी खातं झालं. व्यवसायातून रोख गेली म्हणजे ते रोख खाते झाले आणि त्याला म्हणतो आपण वास्तविक खाते. म्हणजे हे अशा प्रकारे दोन पैलू असतात, दोन लेखे असतात आणि हे आहे लेख्यांचे वर्गीकरण. आय होप की तुम्हाला हा चार्ट समजलाय. तर बाळांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात्यांचे वर्गीकरण 2.6 आधुनिक संकल्पनेनुसार, मॉडर्न संकल्पना जी आहे आपली, की खात्याचं वर्गीकरण करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपत्ती लेखा आहे, दुसरा म्हणजे देयतेचा लेखा आहे, थर्ड आहे भांडवल लेखा, चौथा आहे उत्पन्न व लाभ लेखा आणि पाचवा आहे खर्चानुसार लेखा. ठीक आहे. सो आता पहिल्यांदा पाहूयात की संपत्ती लेख्यामध्ये काय येणार आहे. यंत्र लेखा आहे, इमारत लेखा, ख्याती लेखा आणि उपस्कर लेखा. तसं देयता लेखामध्ये धनकोचा लेखा आहे, अधिकोष अधिविकर्ष लेखा आहे, अधिकोष कर्ज लेखा आहे आणि अदत्त खर्च लेखा आहे. भांडवल लेख्यामध्ये आहे आदित्य भांडवल लेखा, गिरीश भांडवल लेखा, मे हरिलाल भांडवल लेखा, मे शर्मा भांडवल लेखा. उत्पन्न लाभ मध्ये प्राप्त वर्तन, प्राप्त लाभांश, प्राप्त भाडे लेखा आणि प्राप्त व्याज लेखा हे महत्वाचे आहेत. खर्चानुसार जर केला तर मजुरी लेखा येतो, अंकेक्षण शुल्क लेखा येतो, आगीमुळे नुकसान लेखा आहे आणि छपाई आणि लेखन सामुग्री लेखा. म्हणजेच काय की या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या खात्याचे विश्लेषण केलंय आणि व्यापारात घडलेले व्यवहार नोंदविण्यासाठी संबंधित सर्व लेखे 5 गटात विभागले. ते 5 गट म्हणजे कुठला? पहिला संपत्ती, दुसरा देयता, तिसरा भांडवल, चौथा खर्च नुकसान आणि पाचवा उत्पन्न व लाभ. हे आहेत 5 महत्वाचे गट जे व्यवहार नोंदविण्यासाठी 5 गटात आपण व्यापार जो आहे घडलेला व्यापाराचा व्यवहार नोंदविण्यासाठी असं आपण सर्व लेखे 5 गटात विभागलेत. म्हणजेच आता तुम्हाला इथे एक सांगते मी की तुम्हाला समजून सांगण्यासाठी अजून एक एक्झाम्पल आलंय, दॅट इज की खालील लेख्यांचे वैयक्तिक लेखे, वास्तविक लेखे आणि नामधारी लेख्यांमध्ये वर्गीकरण करा. तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. आता बघा, वैयक्तिक लेखा, वास्तविक लेखा आणि नामधारी लेखा. इथे काय दिले? लेखन सामुग्री कशात येणार? लेखन सामुग्री कशात येणार तर नामधारी लेख्यांमध्ये गेली. महेशचा लेखा वैयक्तिक लेखा, बरोबर, कारण तो पर्सन आहे. यंत्र लेखा कशात जाणार? हा वास्तविक लेख्यामध्ये जाणार. भांडवल लेखा तुमचा जाणार वैयक्तिक लेख्यामध्ये. आगीमुळे नुकसान लेखा कुठे जाणार? नामधारी मध्ये जाणार. पुणे महानगरपालिका लेखा हा तुमचा येणार वैयक्तिक लेख्यामध्ये, बरोबर, ती ऑर्गनायझेशन आहे. इमारत लेखा तुमचा कुठे जाणार? वास्तविक लेख्यामध्ये. बँक ऑफ महाराष्ट्र तुमचा कुठे येणार? वैयक्तिक लेख्यात, बिकॉज दॅट इज ऑल्सो ऑर्गनायझेशन. म्हणजे वैयक्तिक लेखा आपला कंप्लीट झाला. वास्तविक लेख्यात बघा आणि नामधारी लेख्यामध्ये राहिलेले पॉइंट्स. प्रतिलिपी हक्क लेखा तुमचा येतो वास्तविक लेख्यामध्ये. दुरुस्ती लेखा आपला जातो नामधारी लेखा. संगणक लेखा वास्तविक मध्ये येणार आणि मजुरी कुठे जाणार? नामधारी मध्ये. सो हा याप्रमाणे चार्ट आहे. आता अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया, दॅट इज की वैयक्तिक लेखे, वास्तविक लेखे आणि नामधारी लेख्यामध्ये वर्गीकरण करायचंय. तर बघा, वैयक्तिक लेख्यामध्ये पहिलं काय दिलंय? अदत्त वेतन लेखा हा कशामध्ये आला? वैयक्तिक पर्सनल अकाउंट मध्ये आला की नाही. वास्तविक लेख्यामध्ये येतं रोख लेखा, रोकड किंवा कॅशचा जो आहे. उपस्कर लेखा तुमचा कुठे जाणार? वास्तविक लेख्यात गेला. जीवन विमा महामंडळ लेखा तुमचा आला वैयक्तिक लेख्यामध्ये, बिकॉज दॅट इज ऑर्गनायझेशन. रोहितचा लेखा पण आला कारण हे आहे पर्सनल अकाउंट, नॅचरल पर्सन्स अकाउंट आपण म्हणू शकतो. त्यानंतर ख्याती लेखा तुमचा जाणार आहे वास्तविक लेख्यामध्ये. पूर्वदत्त विमा खर्च लेखा हा
पर्सनल अकाउंट मध्ये आला वैयक्तिक लेख्यामध्ये, बोधचिन्ह लेखा जसं आपण शिकलोय तो वास्तविक लेख्यामध्ये गेला, वर्तन लेखा आला नामधारी मध्ये आणि कर्ज लेखा आपला जातो वैयक्तिक मध्ये, उचल आधारण लेखा तो पण आपला जातो वैयक्तिक मध्ये आणि व्याज लेखा हा येतो नामधारी मध्ये. मग याप्रमाणे हे आपण टेबल कंप्लीट केलाय. अजून एक उदाहरण सांगते की आता ह्या दिलेल्या लेख्यांचे कशात आपल्याला वर्गीकरण करायचे, संपत्ती, देयता, उत्पन्न आणि खर्च. आता संपत्ती, देयता, उत्पन्न आणि खर्च म्हणजे बघा पूर्वदत्त भाडे लेखा हा कशात गेला, संपत्तीमध्ये गेला. प्रॉपर्टी गोळा झाली की नाही म्हणजे पैसा आला. वेतन लेखा कशामध्ये जाणार तुमचा, खर्चामध्ये जाणार. बँक कर्ज लेखा तुमचा देयतेमध्ये जाणार कारण बँकेतून कर्ज दुसऱ्या व्यक्तीला मिळतंय. मोटार कार लेखा आपला जाणार आहे संपत्तीमध्ये कारण मोटार तुम्ही विकत घेताय. देय भाडे लेखा हा तुमचा देयतेमध्ये जाणार आहे म्हणजे दिला जाणार आहे. बुडीत कर्ज लेखा तुमचा जाणार आहे खर्चामध्ये म्हणजे एखादं कर्ज कोणी घेतलं आणि बुडवलं तर तो तुमच्या खर्चात जाणार आहे. प्रतिलिपी हक्क लेखा आपला जाणार आहे प्रतिलिपी हक्क लेखा. ठीक आहे, सो तो आपला येणार आहे उत्पन्नामध्ये. त्याच्यानंतर प्राप्त व्याज लेखा, प्राप्त व्याज लेखा सुद्धा उत्पन्नामध्ये येईल. प्राप्त लाभांश लेखा पण आपला उत्पन्नामध्ये येईल. परिसर लेखा आपला जाणार आहे संपत्तीमध्ये कारण तो तुमच्याकडे तुमची प्रॉपर्टी आहे. विमा प्रव्याजी लेखा आपला जाणार आहे खर्चामध्ये. अंकेशन शुल्क लेखा सुद्धा आपला खर्चात जाणार आहे. ठीक आहे, सो याप्रमाणे आपण इथे डिवायडेशन केलंय. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की इथे तुम्हाला संपत्ती, देयता, उत्पन्न आणि खर्च, भाग भांडवल यामध्ये वर्गीकरण करायचंय. बघा तर भूमी व इमारत कशामध्ये जाणार, संपत्तीमध्ये जाणार बरोबर. त्यानंतर सेकंड आहे प्राप्त व्याज लेखा तो तुमचा जाणार उत्पन्नामध्ये. संगणक लेखा जसं आपल्याला माहिती आहे की संगणक लेखा आपण कुठे टाकला, संपत्तीमध्ये टाकला. त्यानंतर विविध धनको आहे आपल्याकडे, विविध धनको आपला देयतेमध्ये जाणार. प्राप्त विपत्र लेखा आपला जाणार इथे संपत्तीमध्ये. दिलेली कसर, दिलेली कसर म्हणजेच काय, ही तुमचा खर्च म्हणजेच तुमचा तोटा आहे. विविध ऋणको, आता विविध धनको कुठं आला, देयतेमध्ये आला बरोबर. तर विविध ऋणको तुमचा कशात जाणार, संपत्तीमध्ये जाणार. पुढे आहे ख्याती, वाहन व्यय. ख्याती कशामध्ये गेला आपण पाहूया. ख्याती लेखा आपला आलेला आहे संपत्तीमध्ये आणि त्याच्यानंतर वाहन खर्च हा आपला आलेला आहे खर्च आणि तोट्यामध्ये. प्राप्त कसर आहे, देय विपत्र, अमितचे भांडवल खाते, मुदत ठेवीवरील व्याज म्हणजे भरपूर गोष्टी आहेत तिथे आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. संपत्तीमध्ये भूमी व इमारत, संगणक लेखा, प्राप्त विपत्र, विविध ऋणको, ख्याती लेखा, पशुधन, बँक शिल्लक आणि प्रतिलिपी हक्क लेखा हे संपत्तीमध्ये. तर आपण इथे काय म्हटलं होतं की प्रतिलिपी हक्क लेखा कशात घातला होता आपण, उत्पन्नामध्ये. सो दिस इज रॉंग. हा कुठे येणार तुमचा, संपत्तीमध्ये. ठीक आहे, ही मिस्टेक तुम्ही दुरुस्त करून घ्या. प्रतिलिपी हक्क लेखा येतो आपला संपत्तीमध्ये. देयतेमध्ये काय होतं, विविध धनको, देय विपत्र, अधिकोष अधिविकर्ष, दत्त भाडे, बँक कर्ज खाते म्हणजे देयतेमध्ये गेलं. उत्पन्न आणि लाभ म्हणजे तुम्हाला जे प्राप्त व्याज आहे, जे प्राप्त कसर आहे, मुदत ठेवीवरील जे व्याज तुम्हाला मिळाले, भाडे जे प्राप्त झाले, वर्तन जे प्राप्त झाले या गोष्टी आल्या. खर्च किंवा तोटा म्हणजे जी दिलेली कसर आहे, वाहतूक खर्च आहे, दुरुस्ती व देखभाल खर्च आहे, वाहन खर्च आहे, विद्युत देयक आहे, छपाई लेखन सामुग्री आहे आणि भाग भांडवल मध्ये तुमचा अमितचा भांडवल लेखा आहे. मग याप्रमाणे हे चार्ट्स कंप्लीट केलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांनो. प्लीज तुम्ही प्रॅक्टिस करा बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजणार नाहीयेत. आता आपलं लेखांकीय सूत्र आपण बघूया की हे सूत्र दर्शवतं व्यापारातील संपत्ती नेहमी व्यापारातील भांडवल व देयतेच्या याच्यावर अवलंबून असते. तर याचं जे सूत्र आहे, संपत्ती म्हणजे काय, देयता प्लस भांडवल म्हणजे तुमचं जे भांडवल आहे ते देयता आहे, यांचं मिळून तुमची काय होते, संपत्ती. आता मूलभूत सूत्रे पुस्तकपालनाच्या द्विनोंद दुहेरी नोंद पद्धतीचा पाया आहे, लक्षात घ्या. आणि या सूत्राप्रमाणे भांडवल बरोबर एकूण संपत्ती वजा बाह्य देयता हे तुम्हाला सूत्र पाठ करायचे. ठीक आहे, तर
संपत्ती बरोबर देयता प्लस भांडवल, भांडवल बरोबर एकूण संपत्ती मायनस बाह्य देयता, आणि संपत्ती बरोबर भांडवल प्लस बाह्य देयता, आणि संपत्ती इज इक्वल टू देयता. तर हे 3 सूत्र आहे ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. आय होप की तुम्हाला पुस्तकपालनाची विनोद पद्धती, अर्थ आणि मूलतत्वे म्हणजे या लेक्चरमध्ये मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग संपूर्ण पुस्तकामधला पूर्णच्या पूर्ण लेसन आपण इथे कव्हर अप केलेला आहे. आपण काहीही सोडलेलं नाहीये, सगळं व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगितलंय. तर तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण युट्यूबला मी सर्वे करूनच लेक्चर्स बनवत असते की बरेचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स असतात की मराठीमध्ये लेक्चर्स जास्त प्रमाणात अवेलेबल नाहीयेत. मोस्ट ऑफ द लेक्चर्स आर अवेलेबल इन हिंदी अँड इंग्लिश लँग्वेज ओनली. सो मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये लेक्चर्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. दिस इज द प्लॅटफॉर्म वेअर यू विल गेट ऑल द लेक्चर्स इन युअर इंग्लिश, मराठी अँड हिंदी लँग्वेज. सो आय होप की तुम्हाला लेक्चर समजत आहे. कमेंट थ्रू नक्की कळवा. प्लेलिस्टची लिंक वरती आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. सो चला तर मग भेटूया नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड बाय.